Myself, Smita Vijay Kumar Patil, Standard 6, Subject English. Today's topic is Sentence Board. We learn and read words one by one. So, are you ready? Okay. Then read after me. Did, do, does, will, can, have, has, they, I, it, you, he, she, we, jump, tried, flew, wake, sing, read, solve, down, away, up, hard, softly, books, puzzles. Students, you read and learned these words. Now you try to make as many meaningful sentences with the help of these words. So using proper words, we have made sentence board. यालाच मराठीत वाक्य फलक असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता या चौकटीतील शब्दांचा वापर करून सेंटेन्स बोर्ड म्हणजेच वाक्य फलक तयार करायचे आहेत. या प्रत्येक रो मधील एक एक शब्द घेऊन आपल्याला वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा बरं, मी तुम्हाला वाक्य बनवून दाखवते. ओके. सी, आय टेक this word they. Then I take this word jump, taking this word up. Then make a sentence from these words. The sentence is they jump up. Here you use these words also. They jump down. With the help of these three words, I made a sentence board. मी या तीन शब्दांच्या आधारे हे वाक्य बनवलं. वाचा बरं एकदा माझ्या मागून. They jump up. मी या चौकटीतील प्रत्येक रकान्यातून एक एक शब्द उचलून याप्रमाणे हे वाक्य बनवलं. दे जम्प अप. आपण आता दुसरं वाक्य बनवूया. ओके. व्हॉट इज दिस? शी. शी हॅज सॉल्व्ड पझल्स. मगाशी फक्त मी तीनच रकान्यातून शब्द उचलले होते. आता मात्र मी चारही रकान्यातून एक एक शब्द उचलून त्यापासून हे वाक्य तयार केले आहे. शी हॅज सॉल्व्ड पझल्स. अशा प्रकारे आपण या शब्दांपासून वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ही दोन वाक्य बनवली आहेत. दे जम्प अप and second sentence, she has solved puzzles. Okay. Now, can you tell me what is my mistake when I make this sentence? Can you tell? Yes, correct. Yes. When you make sentence, in that sentence, the first letter of first word must be right capital. So keep here the word they jump up. Now the first word of
फर्स्ट लेटर इज द कॅपिटल. बघा या शब्दामधला टी हे कॅपिटल नव्हतं. म्हणून मुलांनो हे कायम लक्षात ठेवा की इंग्लिशमध्ये कोणत्याही वाक्यातील पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल हवं. नाउ स्टुडंट, कॅन यू टेल मी द सेकंड मिस्टेक इन दिस सेंटेन्स? येस. व्हेन यू कंप्लीट द सेंटेन्स you must put there a full stop. मराठीत आपण त्याला पूर्णविराम असे म्हणतो. कोणतंही वाक्य मराठीत असो, हिंदीत असो किंवा इंग्लिशमध्ये असो, वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम म्हणजेच फुल स्टॉप किंवा हिंदीमध्ये त्याला आपण दंडा असं म्हणतो. नाऊ the second sentence is she has solved puzzles. She has solved puzzles. आताच आपण वाक्याबद्दल दोन महत्त्वाचे नियम बघितले. Which one that? In this sentence, the first word of first letter must be right capital. So I keep here the she s is the capital letter and keep full stop also when your sentence is completed. Now read this sentence. She has solved puzzles. Understand student? Okay. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता ह्याच वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. या सर्व वाक्यांमध्ये, या सर्व चौकटीमध्ये तुम्ही जर बघितले तर या ठिकाणी हे जे पहिले शब्द आहेत ना, हे डीड, डू, डज, विल, कॅन, हॅव आणि हा हॅज, ह्या सगळ्या शब्दांना इंग्लिशमध्ये ऑक्झिलरी वर्ड, मराठीत आपण त्याला सहाय्यक क्रियापद असे म्हणतो. या सहाय्यक क्रियापदाच्या सहाय्याने आपण इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक वाक्य बनवू शकतो, प्रश्न बनवू शकतो. कसं? या ठिकाणी मी हे वाक्य बनवलं होतं, शी हॅज सॉल्व्ड पझल्स. आपण हा हॅज जो आहे, हॅजला शीच्या ठिकाणी ठेवलं आणि शीला हॅजच्या ठिकाणी ठेवलं तर या बनवलेल्या वाक्याला आपण प्रश्नार्थक रूप दिलेलं आहे. वाचून दाखवते बघा. सी, हॅज शी सॉल्व्ड पझल्स? हिअर धिस इज क्वेश्चन, सो डोंट राईट हिअर full stop. You must be right here question mark. जेव्हा तुमचा प्रश्न असतो तेव्हा प्रश्न पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क ठेवणे, लिहिणे गरजेचे असते. So you must remember two rules in English. First is the first letter of a sentence is always a capital letter, and second is your sentence will end with either a full stop or a question mark. Remember these two things. Okay? Student, from this box you remember one more thing. They, I, it, you, he, we, she, these all our words are called pronouns. These all are words called pronouns. मराठीमध्ये आपण त्यांना सर्वनाम असे म्हणतो.
वी कीप प्रोनाउन इन्स्टेड ऑफ नाउन. नामाच्या ऐवजी आपण सर्वनाम वापरत असतो. या सर्वनामाचा उपयोग नामाच्या ऐवजी केला जातो. इंग्लिशमध्ये त्याला प्रोनाउन असे म्हणतात. त्यातील प्रोनाउन ची ही काही उदाहरणे आहेत. ओके. या प्रोनाउनला मराठीमध्ये काय म्हणतात त्याचं एक पोस्टर मी या व्हिडिओमध्ये लावणार आहे. त्याचा अभ्यास तुम्ही करा. गुड बाय.